धनंजय आज बजेट फुटणार आहे काय आणि बजेट फुटणार आहे आणि काय स्वस्त होणार आहे आणि काय महाग होणार आहे ते आपल्याला कळणार आहे. तर तुम्हाला नंतर कळणार आहे. पण मला पहिला बोलवलेत शासना केंद्र शासनाने बजेट. हा तुला का मेन माणूस आहे मी तिथला. म्हणजे स्वस्त काय करायचं काय महाग करायचं माझ्या हातात आहे. म्हणजे अरे शासनाचा माणूस आहे मेन मी. म्हणजे हे, म्हणजे काय बजेट तर माझ्या हातात आहे सगळं काय करायचं असं काय म्हणजे म्हणजे बजेटमध्ये काय महाग करायचं काय स्वस्त करायचं सामान्य माणसाला काय गरजू वस्तू आहेत ते मी पहिला स्वस्त करणार आहे आणि काय लागते ते महत्वाचं आहे इथं. तू काय स्वस्त करणार? मी पहिला पेट्रोल खर्च स्वस्त करणार. का का हा का म्हणजे वाहतूकमध्ये वाहतूक कमी झालं त्याचं हे झालं तर भाजीपाला तुमचं डाळ वगैरे तांदूळ वगैरे म्हणजे लांबनं परदेशात ह्याच्यातनं ते इकडं तिकडे जाते पास होते ते आपल्याला पहिला करायला पाहिजे बजेटमध्ये. बर मग सामान्य माणूस थोडंसं कमी होणार आहे. आता एस टी वाढल्या 4 रुपये 15% वाढले एस टी ह्या 2 दिवसात. का हा बजेटच्या अगोदर एस टीचा दर वाढलाय का का माहित नाही. त्यात विचारणार तिथं प्रश्न वाढणार आहे मी बजेटमध्ये जाऊन. बर ते ह्याच्या बजेटच्या अगोदर तुम्ही एसटीचं 15% 10% वाढवला कसं काय. बर बजेट फुटल्यानंतरच ते आपल्या सगळे पुढे चालू होते ना चालू. बर मग ते पहिलं सामान्य माणसाला मी पहिला हे करणार बघ सगळं भाजीपाला डाळ काय लागणार आहे गरजू वस्तू काय आहेत ते पहिला स्वस्त चायनीच्या वस्तू नंतर त्याचे डिसिजन चर्चा त्याच्यानंतर करणार आहे. आता चर्चा तू कोणासंग करणार? हा आपल्या बजेटच्या ह्याच्या अध्यक्ष बजेटच्या आपल्या ह्याच्याचं शासनासंगट. काय मग काय काय सांगणार तू म्हणजे काय म्हणणार तू? हा काय काय म्हणणार काय? आता मार्केट काय म्हणणं म्हणजे मला हे असं बजेटच्या आहे ना त्यांनी म्हटले साहेब काय काय करायला लागणार काय काय स्वस्त काय चर्चा पहिला तुझं कसं बोलायला लागते माहिती आहे का? कसं अध्यक्ष महोदय हा अध्यक्ष महोदय मला आपल्या समोर एक मांडणं आहे. हा हे कसं मांडणार तू? अध्यक्ष महोदय माझं एक म्हणणं आहे बजेटमध्ये आपल्याला गरजू वस्तू कमी करायला लागणार आहे पहिला. कमी म्हणजे ऐकायचेच नाही. हे काहीच रेट कमी करायचं बजेटमध्ये काय रेट कमीला नुकसान होणार की. का का म्हणजे आपण कुणासाठी जगावले सगळ्यांच्या कुणासाठी जगाले आपण? हा? कुणासाठी जगाले? सगळ्या आपल्या भारतामधल्या सामान्य माणूस असामान्य माणूस खालचा माणूस खालचाला खालचा तर राहिलाय गरीब राहिलाय मिडियमच राहिलाय ते मोठा आहे ते मोठाच चाललाय. काय मग ह्याला मार्ग काय काढायला पाहिजे? मार्ग ते सांगायला तुम्हाला तुला ते सांगायला मार्ग म्हणजे याला बजेटच्या ह्याच्यावर डिसिजन आहे. मग आता काय स्वस्त तू काय स्वस्त करणार आहेस? हा स्वस्त म्हणजे पेट्रोल पहिला महत्वाचं आहे. पेट्रोल त्याच्यामुळे काय होणार? आता मी परवा वाचलो म्हणजे डिसेंबरमध्ये वाचलो मी म्हणजे अभ्यास केलो. अच्छा म्हणजे स्टडी केलो. ऑल देशामध्ये 14 रुपये पेट्रोल आहे 52 रुपये पेट्रोल आहे 40 रुपये पेट्रोल आहे ह्या आपल्या भारत देशात नाही. भारताबाहेरच्या भारता देशात भारताच्या देशाचे बाहेर देश आहेत ना त्यांच्या देशामध्ये म्हणजे विदेशामध्ये परदेशामध्ये त्यांच्या पेट्रोल दर मी परवा स्टडी केलो 30 रुपये 40 रुपये 52 रुपये त्यांचं आता त्यांच्या शासनात त्यांचे बघायला पाहिजे. आता त्यांचं बघा ना आपलं स्टडी काय केलंय तेच मी म्हणतोय ना आपल्या देशात का नाही तेच मी अभ्यास करायला त्याच्यावर मी आज बजेट त्याच्यावरच चाललोय ना बजेटच्यावर. आता चालू पेट्रोलवर स्वस्त करणार पहिला. मग आता मला सांग आता तू 50 रुपये पेट्रोल करणार ते 50-60 रुपयावर राहणार. ठीक आहे 60 रुपये 75 रुपये तर हा इथपर्यंत जाऊया आपण. हा त्याच्यामुळे काय होणार? त्याच्यामुळं वाहतूक म्हणजे आपल्या हे आहे ना वाहतूक वगैरे सगळं ते आपल्या पालेभाज्या वाहतूक होते. खरं ह्याच्यामुळं रस्त्यावर गाड्या वाढणार का वाढणार आहेत तेवढ्याच गाड्या वाढणार काय तेवढ्या कसं गाड्या वाढणार? प्रत्येक जण गाड्या आता तू मला सांग आता तू सांग मला गाड्या आता 100 रुपये किलोमीटर 100 रुपये लिटर आहे गाड्या का थोड्या कमी आहेत का? अभ्यास काय करायला पाहिजे ते सांगा ना तुला. आता काय कर पहिले कायदा कर सामान्य कायदा नाही एक कायदा काय कर
एका घरामध्ये किती पुरुष आहे बर हा म्हणजे दोन पुरुष असल्या एकच गाडी वापरायची पुरी नवरी पुरुष पुरुष म्हटली किती पुरुष आहे त्या हिशोबाने एका घरामध्ये मध्ये प्रत्येक घरात बर एक टू व्हीलर एक फोर व्हीलर अलाव करायचं. एक टू व्हीलर एक फोर व्हीलर हा अलाव करायचं. अलाव करायचं. ह्याच्या वरची जर गाडी असेल तर गाडीला डबल टॅक्स लावायचा. डबल टॅक्स डबल टॅक्स चालते की तुमच्या आपल्या घरात ते 2-2 3-3 4-4 आहेत 5-5 आहेत. मग ते कायदा काय की आपण मागूया की हा तेच सांग कायदा की मागूया गाडी ऐकूया लगेच. हा त्याच्यामुळे काय होणार रस्त्यावरच्या गाड्या कशा कमी होणार. एका घरात 2च गाड्या जेवढी पार्किंगला जागा आहे की नाही तेवढ्याच गाड्या रस्त्यावर गाड्या लागलेल्या असतात. ते एक अभ्यास करायला पाहिजे स्टडी करायला पाहिजे. लय झालं गर्दी मर्दा कुठे गेलो पुण्या मुंबईला की नाही वाट लागते जायला गाडीने गाडी बाहेर गाडी काढून रस्त्यावर ना हायवेला यूज तर म्हणजे बोचर होते. बरं मग महाग काय करणार मग म्हणजे असं नाही चैनीची वस्तू म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे आता मोबाईल तुमचे चैनी वस्तू परत दारू दारू नको आणि परत चैनी वस्तू म्हणजे गाड्या वाढवा पाहिजे. डबल रेट गाड्या वाढवायचं माणसं होय. थांबले स्टॉप गाडीवर कर्ज बंद करायला पाहिजे. नाही ते करू शकत नाही ना का कर्ज करू शकत नाही बंद. अरे गाडीवरचं कर्ज फक्त बंद कर्ज केलं बंद अवघड होणार. शासन डुबणार टॅक्स कमी येणार. शिक्षणावर कर्ज द्यायला पाहिजे ते 2% देऊया. की आता आपल्या मराठी शाळा वगैरे आहेत ते बंद पडाल्यात. मी त्याचा अभ्यास करू स्टडी आहे हां की आता आपली तुमची हे मोठी शाळा लाख 2-2 लाख 5-5 लाख काय उपयोग नाही ना. हां. शासनाच्या शाळा कुठे गेल्या कुठं आहे तिथं जायची आहे तो मुलं कुठे येतात. तू कुठं गाठलाय पोरग्याला शाळेत हा? पोरग्याला पोरगीला घालायचं आहे. मी पोरगीला? गंगामाईला घाललोय. मग गंगामाई कुठल्या ह्याची हवी ती शाळा शासना ह्याचीच आहे की कुठल्या ह्याचीच आहे की एवढी हाय पण नाही आहे. 5,000 रुपये फी आहे. शासकीय शाळा आहे का 5,000 रुपये फी हाय ना हा मग तसंच होते रे. लाख रुपये येतोय का फरक आहे. 5 किती टेपटेट हं? किती पपटेप किती फरक. हां. आणि काय महाग करणार हे चायनीज वस्तूचं काय मागणार गाड्या बिड्या आणि ते आता- ह्याचं टोलचं काय करूया टोल द्यायलाच पाहिजे द्यायला पाहिजे. टोल ही द्यायलाच पाहिजे. का सांगतो का? आता हे रस्ता आम्ही बांधवले हं. आता हायवे केवढा मोठा चालू आहे. केवढं मोठं चालू आहे किती खर्च आहे. किती खर्च आहे हा. अब्जा अब्जा हा किती खर्च आहे त्याला. मग ते पैसे कुठं नाही शासनांना किती हवे कसला मोठा याला ना हवे आपलं टॅक्स बिक्स आपण भरतोय की शान्या भरतोय की मग ते पैसे कुठे जातात हा थोडं काम आहे भारताला हे खर्च काय थोडा आहे का म्हणजे खर्च थोडा आहे का. किती आहे आता या खर्च लाडकी बहीण चालू केलंय तू केलंयस हे मुख्यमंत्री त्याने वगैरे बर. हे म्हणते यांनी लाडकी बहीण हं. त्यावर पण स्टडी करायला पाहिजे. किती कोटी चालल्यात महिन्याला ही इन्कम वाढायला पाहिजे इन्कम तेवढं वाढा पाहिजे तेवढं खर्च व्हायला तेवढं इन्कम पाहिजे. आपल्याला घ्यायला पाहिजे त्याच्यात. मग ह्याचा अभ्यास ठेवला आहे. आज बजेटमध्ये सांगणार आहे सगळं काय काय बघणार चर्चा करणार आहे. हं. आज तुला कळेल म्हणजे बजेटमध्ये काय काय तू तुला जाणार कधी हा आता पुण्याला चाललो कुठं आहे बजेटचं हे हा की दिल्लीमध्ये अध्यक्ष ह्याच्यामध्ये दिल्लीमध्ये असते. किती वाजता आहे हा संध्याकाळी 2 वाजता दुपार 2 वाजता वाटतं. दुपारी 2ला आता किती वाजले आता 10:30 वाजले. 10:30 अजून आपण कुठं आत्ता आपण इचलकरंजीमध्ये बर इथलं दिल्ली किती किलोमीटर आहे आहे 1000 किलोमीटर असेल 2000 किलोमीटर 2000 किलोमीटर. हा मग विमानला किती वेळ लागते किती वेळ लागतो 4 तास 2-3 दीड तास 2-3 तासच जाते. 3 तासात जाते ठीक आहे इथनं तुला विमान धरायला जायला पाहिजे प्रायव्हेट विमान आहे. प्रायव्हेट विमान हा आहे कुठं लक्षात आहे घे. येते थांब उतरणार आहे की तिथे कुठं आपल्या ह्याच्यामध्ये कुठं राजाराम स्टेडियम मध्ये. राजराज स्टेडियम मध्ये विमान तुझ्या बाण उतरवला तर काय ते काय हेलिकॉप्टर आहे वरनं आला आणि खाली बसलं हा कुठं उतरणार विमान कोण आहे हा. कुठलं ट्रॅव्हल्स काय बाबा भीतीच वाटते बाबा गाड्या अशा मोठ्या मोठ्या दारात येऊन थांबल्या तर बाबा हे वेगळंच आहे हा चल
हा, कुठं विमान कुठं उतरणार? विमानतळ कुठं आहे आपल्याला? कोल्हापूरला ठीक आहे. इथनं तुला कोल्हापूरला जायला किती वेळ लागते? अर्धा तास. का तुझा बा हा हे ज्या गाड्या आहेत आपल्याकडे कुठल्या लाल गाड्या दिवाळीत कुठं आहेत? तिथं घेणार आहेत. म्हणजे यायला अजून किती वेळ आहे? हा ते काय तासभर अर्धा तास. अर्धा तास का 1 तास? अर्धा तास. अर्धा तास आहे. म्हणजे वाजले किती मग? 11. 11 इथनं तुला कोल्हापूरला जायला अर्धा तास. 10:30 वाजले किती? 11:30. 11:30. मग तिथनं तू चेक करणार, म्हणजे तुला सगळं तपासणार तुझी गाडी विमानापर्यंत जाणार बिणार. मग तिथे किती वेळ जाणार? तिथे 1 तासभर जाणार. तिथे 1 तास जाणार. म्हणजे वाजलं किती? 12:30. बरोबर. बरोबर. तिथनं तू जाणार कुठल्या विमानतळावर? दिल्लीच्या विमानतळावर जाणार. तुला तिथनं पोहोचायला किती तास? 3 3 तास. 3 तास म्हणजे 12:30 आणि 3 किती झालं? 3:30. तिथं मग तुला गाडी राहायला येणार. तिथं तुला थांबायला लागणार. थांबायला लागणार तासभर. मग 4:30 वाजलं. बजेट सप्ते मग वाटतं. तिथनं तू केंद्रात जाणार. बजेट सपणार वाटतंय. मग तुला बोललाच कसं? मग तुला बहुतेक बोललं नसेल. कुणाचा फोन होता तुला? हा शासनाचा फोन आला. शासनाचा. तुझं फायनल आहे का हे सगळं? हे फायनल आहे. आज मी बघणार आहे बजेटमध्ये काय काय सांगणार आहे. माझ्या नाही सगळं तक्रार देणार आहे. लावून दिली. तुला जागा कुठली दिली तिने बसायला? कुठली म्हणजे साईडची? कुठं? मंत्रालयामध्ये साईडची. म्हणजे मंत्रालयाची बाहेर कुठं का आत डिस्कशन रूम मध्ये. डिस्कशन रूम मध्ये आपले तिथे हे होते डिस्कस होते. तिथं कुठले कुठले मंत्री असणार तुझ्या बरोबर चर्चेला? मंत्रीपद काय हे काँग्रेस ह्याच की भाजपचे सगळे शास्त्री आहे. अरे बाबा कुठलं पद मंत्रीचं आहे केंद्रात? पद म्हणजे मला नाही समजलं काय. पद म्हणजे आता भाजपचं जे सत्ता म्हणलं पद कसं मध्ये दुसऱ्यांचा त्यांचीच आहे ना. बजेट कुठला मंत्री सादर करतोय? हे माहित नाही मला. नाव विचारलं नाही, त्याचं पद विचारलंय. पद अध्यक्ष. अध्यक्ष कसं अध्यक्ष म्हणतो प्रेसिडेंट ते आहे जा. कोण? माहिती नाव पण मला माहिती. नाव राहू दे रे. मला सांग, कृषी मंत्र्याचं काम काय? कृषी मंत्र्याचं एवढ्या बर. मला सांग, अर्थमंत्र्याचं काम काय? अर्थव्यवस्था म्हणजे आर्थिक व्यवस्था. बजेट सादर कोण करते? मंत्री. अर्थमंत्री काम काय करतोय? आर्थिक व्यवस्था सगळी सांभाळतोय. बरोबर. मग बजेट सादर कोण करणार? कुठला मंत्री? कृष्णमंत्री. कुठला आला कृष्णमंत्री? जाऊ दे. आरोग्य मंत्र्याचं काम काय? आरोग्य म्हणजे सगळं आरोग्याचं हे करणं, दवाखाने वगैरे ते सगळं लक्ष द्यायला शासन. बरोबर. म्हणजे आपल्या तब्येतीची काळजी घेणं ते मंत्री. आता मला सांग, गृहमंत्र्याचं काम काय? गृहमंत्री म्हणजे अध्यक्ष. गृह म्हणजे ते अध्यक्ष पूर्ण ह्याचा कशाचा? पदाचा अध्यक्ष असतो गृहमंत्री. बर. त्याच्या हातात सगळं डिसिजन. आणि पालकमंत्र्याचं काम? माहित नाही म्हणजे? अरे पालकमंत्रीचं काम काय? का त्याला पालकमंत्री करतात एखाद्याला? पालकमंत्री म्हणजे लक्ष ठेवणे सगळ्यांच्या याच्यावर. मला सांग, महसूल मंत्री? महसूल मंत्री फुल. महसूल मंत्री म्हणजे रस्ते बिस्त सगळं महसूल मंत्र्याकडे असते. सगळं ते रस्ते वगैरे करतात, हवे बी सगळं त्याकडे असते. बर. आणि मग हे कोणाकडे असते? काय? तलाठीचं हे? ते महसूल मंत्री रे. आणि मग नगर विकास मंत्री? नगर विकास मंत्री हे नगर म्हणजे खेडेगाव वगैरे असतात त्याचे. मी शहराचा मंत्री? ते घर. दूध मंत्री काय करतोय? दूध हे करतोय, दूध डेअरी आपल्या दुधांचे रेट वाटणे त्याच्या हातात असते. म्हणजे कोण आहे दूध मंत्री? विकास मंत्री. दूध मंत्री म्हणजे पद कुठलं? माहित नाही.
वरद मंत्री वरद वरद म्हणजे आपल्या एवढ्या आयडिया एवढ्या फुटबॉलमध्ये नाही आपण. तेवढा कोण नाही आहे. गुड्स मंत्री गुड्स मंत्री नाव आहे, नाव. गुड्स ट्रक मंत्री काय ट्रक मंत्री म्हणजे हे ट्रान्सपोर्ट वेबसाईट त्याचं हे आणि ट्रॅव्हलर्स मंत्री ट्रॅव्हल्स मंत्री का असते आणि पर्यटक मंत्री पर्यटक मंत्री असतो की म्हणजे पर्यटकांच्या तिथं ते मंत्री असतो. म्हणजे कोण पर्यटक आले की त्यांना भेटायचं नाही, बोला. नाही, मग बाहेरच्या देशात पर्यटक मंत्री आले. संरक्षण मंत्री संरक्षण म्हणजे ते हे आपले पोलीस हे मिलिटरी हे सगळे संरक्षण मंत्री. करिअर मंत्री करायला का माहित नाही. शिक्षण मंत्री शिक्षण मंत्री काय शिक्षकांचे हे कॉलेज मंत्री कॉलेज म्हणजे कॉलेज मंत्री. मुख्यमंत्री मुख्यमंत्री काय सगळ्या द्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भारताचा मुख्यमंत्री कोण पंतप्रधान नरेंद्र मोदी. कोण नरेंद्र मोदी हा ती कोण आहे. ते पंतप्रधान. तुला एकंदरीत नॉलेज चांगलं आहे. चांगलं आपल्या राष्ट्रपतींचं नाव काय काय माहित नाही बाबा. हाय ते लेडीज आहे कोण राष्ट्रपती कोण नाही बाबा. लेडीज आहे. लेडीज नाही भारताचा जी राष्ट्रपती लेडीज आहे. आणि आपलं राष्ट्रपती आपल्याला एवढं काय माहिती मला. आणि भारताचं लेडीज कोणतं आहे बाबा. मग आपलं कोण आहे राष्ट्रपती. मला एवढे नाव माहित नाही. मग भारताचं कोण आहे. काय मला नाव माहित नाही आपल्याला राष्ट्रपती. ट्रेडिंग मंत्री ट्रेडिंग मंत्री रुग्णालय मंत्री रुग्णालय म्हणजे रोग रोग हे जर शास्त्र हे जर मंत्री असतो. म्हणजे संशोधन करतात ना संशोधन ते मंत्री. सायंटिस्ट मंत्री तो संशोधनचा मंत्री. मग रुग्णालय मंत्री रुग्णामध्ये दवाखान्याचं ते आपल्या शासनाच्या दवाखान्याचं ते मंत्री. आणि आरोग्य मंत्री आरोग्य मंत्री काय माहित. थिएटर मंत्री थिएटर मंत्री कुठं असते. हा हे नसते. ॲग्रिकल्चर मंत्री नाही तो का असतोय नाही अग्रिकल्चर मंत्री. हा मंत्री कुठं असतोय. कुठला? ॲग्रिकल्चर ॲग्रिकल्चर नाही ॲग्रिकल्चर 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 म्हणजे काय काय शेती. शेती. शेती मंत्री कृषी मंत्री. कृषी मंत्री नाही कृषी मंत्री. हा कृषी मंत्री. आणि एस टी महामंडळ मंत्री परिवहन मंडळ. परिवहन मंडळ. हा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ महाराष्ट्र परिवहन मंडळ. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ. महाराष्ट्र मंत्री परिवहन मंडळ. तो काय करतो. ते एसट्यांचं यश आता वाढवलं नाही परवा 10 रुपये 10-15% रेट वाढला एसटीचा. आणि व्यावसायिक मंत्री व्यवसाय तेच असणार व्यवसाय. कोण इष्टवाला हा कोण असणार. व्यवसायिक मंत्री व्यावसायिक मंत्री कोण असणार. काय माहित नाही व्यवसायिक मंत्री. एस टी मंत्री कोण. व्यावसायिक मंत्री आणि एस टी मंत्री एकच असतात का वेगवेगळे असतात. एकच की एकच असतात. मग तिने कसं म्हणजे आपण व्यवसाय करतो ते काय. हे आपण व्यवसाय करतोय मग ते व्यवसाय काय. ते नाही ते शासनाचे असते. मग हे वैयक्तिक आहे ते असते. ह्याला मंत्री नाही. आपल्याला मंत्री आहे की नाही. आपल्याला कुठलं मंत्री असतील. आपल्याला मंत्री नाही. कोण आहे. आपल्याला मंत्री आहे काय नाही. नाही आहे. कसं असेल. टॅक्स कोण घेते. शासन घेते. आता शेवटचा एकच प्रश्न. हा एक्साईज मंत्री. एक्साईज म्हणजे एक्साईज म्हणजे काय. एक्साईज म्हणजे काय. आपण उठल्यावर काय करतोय. एक्साईज त्याचा मंत्री कुठला असतोय. हा त्याचा मंत्री आपण उठल्यावर काय करतोय. एक्साईज एक्सरसाइज करत नाही आपण एक्सरसाइज करतो. एक्सरसाइज त्याचा कुठला मंत्री असतोय. त्याचं नसतं रे. एक्सरसाइज म्हणजे
दारू. त्याचा मंत्री हा. एक्साईज मंत्री एक्साईज म्हणजे दारू विभाग. दारू विभाग. तुला पुढं वन्य पैसा. मंत्री कोण? कोण? वन्य मंत्री. वन्य काय माहित नाही. वन्य म्हणजे काय? काय वन्य म्हणजे काय? वन्य 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 जीवन. काय माहित. बरं, जनजीवन म्हणजे काय? जेवण जेवण जग म्हणजे जेवण जग म्हणजे नवा जनजीवन. जेवण तू कोण? मी जीवन. मग जन कोण? मी जन आणि तू जीवन. असं कसं काय? मग ते तू म्हटलास ना, तू जीवन आहेस, मी तर जन आहे. हा जन म्हणजे जीवन म्हणजे- जनगणना हा, जन म्हणजे काय? जनगणना शब्द ऐकलायस? आहे की. हा. म्हणजे काय? गणना म्हणजे काय? आता हे टिपा मिळत आपल्याला. आपण काय करणार ह्याची मोजणी करणार. अगदी बरोबर. म्हणजे गणना म्हणजे काय? मोजणी. आणि जन म्हणजे जन म्हणजे एकच. तर आपण जन म्हणजे माणूस, माणूस. माणसं. भारताची जनगणना म्हणजे भारताची लोकांची मोजणी. हा. जनगणना. आपल्या घरी येतात की नाही विचारायला, तुम्हाला आई वडील आहेत का, तुमची मुलं आहेत का, लग्न झालंय का, पोरं केवढी आहेत, पोरांची लग्न आहेत का. जनगण. जनगण म्हण नवा. जनगणना. 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 हा. म्हणजे आता किती आहे भारताची जनगणना? किती बाळ माहित नाही एवढी काय. तरी आहे तुझ्या अंदाजे 43 का 45 वोट किती का म्हणलं. आमची कोटी असं काय आहे. आमची कुठे सरजा काय करतोस रे बा? तुझं शिक्षण किती झालं रे? आ? ट्रक मंत्री कुठला काढलाय? फर्निचर मंत्री कोण आहे सांग मला जरा. मंत्री कोणच नाही. हा? हा कोण आहे? कुठला जेवायला गेलतास? ह्याला गणपतीला गेलतो. आज गणेश जयंती. अरे होय. सर्जेराव, भारताचं भविष्य तुझ्या हातात आहे रे. येणाऱ्या काळात भारत तुझ्या हातात द्यायचा रे. सर्जा गेला रे, गेला. माझ्या भारताचं भविष्य बिघडलंय रे येणाऱ्या पिढीत. एक काम कर सर्जा, पोरा बाळाशी सोड आणि तू हॉस्टेलला जाऊन राहा. पोरं बिघडतील सर्जा. वन्य म्हणजे काय राहिलं की? जनजीवन म्हणजे आपलं जीवन. मग वन्य जीवन म्हणजे काय? वन्य जीवन. हा. दमा. मग काय माहित आहे सर्जा तुला? हा? ह्या गोष्टीचा सोक्ष लागला पाहिजे. काय झालं पाहिजे? आलं की सर्जा.